नमस्कार. सर्व शिक्षक बंधू भगिनी, पालक आणि विद्यार्थी यांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. 14 जूनपासून सुरू झालेल्या आपल्या या शैक्षणिक प्रवासात गेले 2 महिन्यापासून सुरू असलेली आपली प्रवेश प्रक्रिया आणि नवीन शैक्षणिक वर्षाचं व्यवस्थापन यासाठी आपण रात्रंदिन मेहनत केलेली आहे. आणि त्यामुळं नवीन शैक्षणिक वर्ष जसं सुरू झालं तसं आपण आता या व्यस्त कार्यक्रमातून थोडीशी उसंत घेऊन पुढील संपूर्ण वर्षाचं शैक्षणिक व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीनं विचारविनिमय सुरू केला असेल. गेले 1 महिना मी ज्या प्राचार्य महोदयांशी आणि शिक्षक शिक्षिका बंधू भगिनींशी बोलतो आहे त्यांच्या बोलण्यातून एक गोष्ट प्रामुख्यानं जी लक्षात आली की ती म्हणजे गेले 2 महिने विद्यार्थी शैक्षणिक वातावरणापासून दूर असल्यामुळे, वह्या पुस्तकं यापासून दूर असल्यामुळे ही आपला मागच्या वर्षीचा अभ्यासक्रम थोड्याफार प्रमाणामध्ये विसरलेले आहेत. परंतु त्याच्याही पुढे जाऊन मला असं म्हणायचं आहे की हे नवीन विद्यार्थी जेव्हा आता नवीन शैक्षणिक वातावरणामध्ये पाऊल ठेवत आहेत, नवीन वर्गामध्ये बसणार आहेत, काही जण नवीन शाळेमध्ये जाणार आहेत, नवीन बेंचेसवर बसणार आहेत, त्यांच्या वर्गखोल्या बदलणार आहेत, त्यांचे शिक्षक बदलणार आहेत, वर्ग शिक्षक बदलणार आहेत. काही शिक्षक आणि शिक्षिकांच्या बाबतीमध्ये देखील ज्यांनी नोकरीच्या ठिकाणी बदली झाली असेल किंवा त्यांनी स्वतःहून नोकरी बदललेली असेल तर त्यांना देखील एका नवीन शैक्षणिक वातावरणामध्ये प्रवेश घ्यायचा आहे आणि त्या वातावरणाशी जुळवून घ्यायचा आहे. त्यामुळे हा महिना हा आपल्याला अशाच प्रकारे शिक्षक आणि विद्यार्थी ह्या दोघांच्याही थोड्याशा भांबावलेपणामध्ये आणि नवीन परिस्थितीशी जुळवून घेण्यामध्ये जाणारा असा आहे. आणि ही एक अतिशय भावनाप्रधान आणि भावनाशील काळ आहे की ज्यावेळेस आपण अतिशय नवीन नवख्या वातावरणामध्ये, नवीन सहवासांमध्ये आणि नवीन शैक्षणिक प्रक्रियेमध्ये स्वतःला ॲडॉप्ट करत असतो किंवा ॲडजस्ट करत असतो. तर मी वैयक्तिक जेव्हा हा अनुभव माझ्या जीवनाशी निगडीत करून बघतो, माझे वडील रयत शिक्षण संस्थेमध्ये मुख्याध्यापक पदावर 32 वर्ष त्यांनी काम केलं आणि त्यामुळं दर 2-3 वर्षांनी आमची बदली व्हायची. आणि म्हणून मी शब्दशः खूप शाळा शिकलेलो आहे. म्हणजे नाशिक, पुणे, नगर जिल्ह्यामधल्या कमीत कमी 7 ते 8 शाळांमध्ये मी माझं शैक्षणिक जीवन व्यतीत केलेलं आहे. आणि त्यामुळं प्रत्येक 2 वर्षांनी साधारण अशा प्रकारचे अनुभव मला येत असायचे. आणि त्याचा एक फायदा असाही आहे की आपण या गोष्टीमुळं खूप ॲडॅप्टेबल होतो. आणि जेव्हा उच्च शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी मी देशविदेशामध्ये फिरलो, जवळपास 15 देशांमध्ये माझं फिरणं झालं. युरोपमधल्या एका देशामध्ये आणि ऑस्ट्रेलियामध्ये माझं 2 वर्ष 5 वर्ष राहणं झालं. या सर्व काळामध्ये हा जो बालपणीचा अनुभव होता तो कुठंतरी नक्कीच कामाला आला. कारण आपल्या जुन्या सवयी, आपले जुने मित्र बाजूला ठेवून नवीन लोकांशी जुळवून घ्यायचं, नवीन भाषा, नवीन संस्कृती, नवीन जीवन पद्धती आपण अंगीकारायची आणि ती घेऊन पुढं जायचं, हा एक अतिशय चांगला आणि वेगळा अनुभव असतो. त्यामुळं अशा सर्व नवीन वातावरणामध्ये आलेल्या लोकांना माझ्या हार्दिक शुभेच्छा आहेत. आणि थोडा काळ आपणही त्या रम्य आठवणीमध्ये नंतरच्या काळामध्ये रमणार आहोत. आता नवीन वर्षामध्ये प्रवेश घेत असताना सगळ्यात महत्त्वाची बाब काय असते तर भौतिक आणि मानसिकदृष्ट्या या लोकांना स्थिरावणं गरजेचं असतं. म्हणजे नवीन शाळेमध्ये आला, नवीन वर्ग खोलीमध्ये आला, नवीन बेंचवर बसलेला आहे तर तो भौतिकदृष्ट्या कसं सुरक्षित राहील. आज आपण बघतो की दररोज सकाळी 6-7च्या दरम्यान रस्त्यावर जेव्हा विद्यार्थ्यांना शाळेमध्ये नेणाऱ्या व्हॅन चालवलेल्या जात असतात किंवा पालक घाईगडबडीमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत सोडवायला येत असतात तर अशा वेळेस अनेकदा वाहतुकीचे नियम तोडले जातात. म्हणजे एखाद्या व्हॅनमध्ये ज्या ठिकाणी 6 ते 8 विद्यार्थी बसणं अपेक्षित असतं त्या ठिकाणी 15 ते 20 विद्यार्थी बसवले जातात. आणि याचा दूरगामी परिणाम काय असतो तर या मुलांना असं वाटतं की वाहतुकीचे नियम हे तोडण्यासाठीच असतात, कारण कुणीच ते पाळत नाही. म्हणजे व्हॅनवाले काका असतील, पालक असतील, काही प्रमाणात शिक्षक असतील किंवा संस्थेच्या आणि रस्त्यावरच्या वाटचालीमध्ये ते ज्या लोकांना बघत असतील त्या सगळ्यांना अशा प्रकारे वाहतुकीचे नियम सर्रासपणे तोडत असताना या बालमनावर एक अतिशय दीर्घ परिणाम होतो. आणि त्यामुळं आपण या संस्कारक्षम वयामध्ये मुलांना जे शिक्षण देणं गरजेचं आहे ते शिक्षण देण्यामध्ये कुठंतरी
आपण कमी पडतो असं मनाला वाटत असतं. परंतु प्राप्त परिस्थितीमध्ये आपल्याला यापेक्षा चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणंही शक्य नसतं आणि त्यामुळे मनामध्ये ही खंत आपल्या नेहमी राहते की आपणही या मुलांना चांगल्या प्रकारच्या सुविधा द्यायला पाहिजे. मी सिप्ला नावाच्या एका कंपनीमध्ये 1.5 वर्ष काम केलं. सिप्ला ही भारतातली सर्वात मोठी फार्मास्युटिकल कंपनी आहे आणि कंपनीमध्ये प्रवेशद्वारावरच त्यांचा मोठा बोर्ड लिहिलेला असतो, सेफ्टी फर्स्ट, वी नीड यू. म्हणजे तुम्ही सर्वप्रथम सुरक्षितता बाळगा, कारण आम्हाला तुमची गरज आहे. नवीन शैक्षणिक वर्षात जेव्हा विद्यार्थी आपल्या शैक्षणिक प्रांगणामध्ये येतोय त्यावेळेस आपल्याला त्याच्या मनामध्ये ही भावना रुजवायची आहे की तू महत्त्वाचा आहेस, आमच्यासाठी महत्त्वाचा आहे, समाजासाठी महत्त्वाचा आहे, देशासाठी महत्त्वाचा आहे आणि त्यामुळे तू सुरक्षित राहायला पाहिजेस. घरामध्ये असेल, रस्त्यावर असेल, शाळेमध्ये असेल, त्याच्या भौतिक सुरक्षिततेची म्हणजे तो वरांड्यामध्ये, वर्गामध्ये, वॉशरूममध्ये किंवा खेळाच्या मैदानावर पडणार नाही, त्याला इजा होणार नाही, अशा प्रकारची इकोसिस्टम आपल्याला तयार करायची असेल. सुगम्य भारत नावाची एक योजना केंद्र शासनाने मध्यंतरी जाहीर केली होती आणि त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की आपल्याला रस्त्यावरून चालणाऱ्या लोकांना चांगल्या पद्धतीनं रस्त्यावरून चालता यावं. किमान पायी चालणाऱ्या लोकांना फुटपाथ असावे, दुचाकीवरून जाणाऱ्या लोकांना मार्गिका असावी, 4 चाकीवाल्या लोकांना एक स्वतंत्र मार्गिका असावी, जे दिव्यांग बांधव आहेत त्यांना चालण्यासाठी चांगले फुटपाथ आणि रस्ते उपलब्ध करून द्यावेत, अशा प्रकारची संकल्पना त्या योजनेमध्ये होती. परंतु भारतासारख्या मोठ्या देशामध्ये अशा योजना 100% यशस्वी होऊ शकत नाहीत, कारण व्यक्ती तितक्या प्रवृत्ती आणि त्या प्रमाणात त्या योजनांचे जे काही अप्स अँड डाऊन्स असतात, त्यामुळं 10% प्रमाणावर जरी या मोठ्या योजना लागू झाल्या तरी देखील त्या खूप मोठ्या प्रमाणावर त्याचा इम्पॅक्ट होतो. आणि म्हणून आपणही आपल्या शैक्षणिक प्रांगणामध्ये वागत असताना किंवा आपल्या मुलांना सांभाळत असताना आपल्याला ही काळजी घ्यावी की तो मुलगा शाळेमध्ये, व्हरांड्यामध्ये, ग्राउंडवर, वॉशरूममध्ये किंवा त्याच्या जाण्या येण्याच्या मार्गामध्ये त्याला कुठलीही भौतिक इजा होणार नाही, त्याचा अपघात होणार नाही किंवा त्याच्या मनामध्ये भीती बसेल अशा प्रकारची घटना त्याच्या भोवती घडणार नाही, याची काळजी आपल्याला घेतली गेली पाहिजे. दुसरा महत्त्वाचा प्रश्न असतो तो म्हणजे सायकोलॉजिकल कम्फर्ट. विद्यार्थी शिक्षण प्रक्रियेमध्ये येताना तो चांगल्या पद्धतीने कधी शिकेल, ज्यावेळेस त्याला मानसिकदृष्ट्या तो स्थिर असेल, मानसिकदृष्ट्या तो खंबीर असेल आणि त्याचं मन जाणून घेणारं कोणीतरी आपल्या वर्गात, आपल्या आसपास आहे असं त्याला वाटेल, तेव्हा तो विद्यार्थी खऱ्या अर्थानं आपल्या शैक्षणिक करिअरमध्ये किंवा आपल्या शैक्षणिक प्रवासामध्ये तो चांगला खुलून सहभागी होईल. आणि म्हणून नव्यानं जे विद्यार्थी आपल्या वर्गामध्ये येणार आहेत त्यांना पुढच्या संपूर्ण 1 वर्षासाठी आपल्याला सांभाळायचं आहे आणि ते 1 वर्ष कशा प्रकारे आपण त्यांच्यासोबत वागणार आहोत, व्यवहार करणार आहोत, याचं प्रत्यक्ष कृतीतून, आपल्या बोलण्यातून त्या विद्यार्थ्याला विश्वास देणं हे देखील आपलं सगळ्यात पहिलं महत्त्वाचं काम आहे. कारण अभ्यासाच्या जागेवर किंवा शाळेच्या जागेवर तो विद्यार्थी दिवसातले 6 ते 8 तास असणार आहे, तो आपल्या संपर्कामध्ये 6 ते 8 तास असणार आहे आणि इतका मोठा काळ तो प्रत्यक्ष आपल्या आईवडिलांसोबत देखील नसतो, कारण आईवडील कामावर जातात, कामावरून आल्यानंतर त्यांचे वैयक्तिक कामामध्ये असतात, झोपण्यामध्ये 8 ते 10 तास जातात. त्यामुळे या विद्यार्थ्याचा सर्वात जास्त काळ हा शाळेमध्ये असतो आणि आपल्यासारख्या शिक्षकांसोबत असतो. त्यामुळं आपला पाल्य, आपला मुलगा म्हणून त्या विद्यार्थ्याकडे जर आपण पाहिलं तर आपल्याला त्याच्या भौतिक आणि शारीरिक आणि मानसिक सुरक्षिततेची आणि कम्फर्टेबल असण्याची किती गरज आहे हे आपल्या लक्षात येईल. म्हणजे एक उदाहरण एका शैक्षणिक परिषदेमध्ये मला ऐकायला मिळालं होतं की एक जुने जाणते शिक्षक एका सार्वजनिक ठिकाणी गेलेले असतात आणि त्या ठिकाणी एका लहान मुलाला सांभाळण्याचा प्रयत्न काही अनोळखी लोक करत असतात आणि मग त्या अनोळखी लोकांपैकी कुणीही त्या मुलाची माता नसल्यामुळं तो मूल भांबावलेलं असतं, रडत असतं आणि हे शिक्षक महोदय बघतात. ते बराच वेळ बघितल्यानंतर त्या लोकांना विचारतात की हे मूल का शांत होत नाही आहे. तर ते विविध कारणं देतात. ते सांगतात की त्याला भूक लागली असेल, तो घाबरला असेल, आम्ही नवखे असल्यामुळं तो आमच्याकडे येत नाही आहे. तर त्यावेळेस ते शिक्षक महोदय सांगतात की तुम्ही अशा वेळेस जर त्या विद्यार्थ्याची
किंवा त्या मुलाची आई जर त्या ठिकाणी असते तर तिनं कोणती कृती केली असते की जेणेकरून तो मुलगा शांत व्हावा, त्या गोष्टीचा तुम्ही विचार करा आणि ती कृती करा, म्हणजे मग तो मूल शांत होईल. आणि हे ऐकल्यानंतर त्या अनोळखी लोकांनी त्याप्रमाणे कृती केली आणि ते मूल शांत झालं. तर असाच काहीसा प्रकार आपल्याला वर्गामध्ये देखील आढळतो. मानसिकदृष्ट्या भांबावलेल्या स्थितीमध्ये असणारे विद्यार्थी कम्फर्टेबल करणं हा खूप मोठा शैक्षणिक प्रवासातला टप्पा आहे. कारण नवीन भाषा, नवीन संस्कृती, नवीन जीवन पद्धती अंगीकारत असताना मनामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये द्वंद्व होत असतं आणि या द्वंद्वामध्ये आपल्यासोबत कोणीतरी आहे हा विश्वास त्या विद्यार्थ्याला असला पाहिजे. या ठिकाणी एक उदाहरण देऊ इच्छितो की साधारण आपण जेव्हा परदेशामध्ये शिकायला जातो, समजा मी स्पेनमध्ये शिकायला गेलो, माझे काही विद्यार्थी जर्मनीमध्ये शिकायला गेले, त्यावेळेस आम्हाला सर्वात प्रथम त्या ठिकाणी गेल्यानंतर लगेच अभ्यासक्रम सुरू होत नव्हता. तर आम्हाला अगोदर काही काळ 1 महिना 2 महिना हा तिथली जीवन पद्धती, संस्कृती, रस्ते, तिथली वाहतूक व्यवस्था, तिथल्या लोकांचं चालचलन, त्या लोकांचं दैनंदिन जीवन हे सगळं अनुभवायला, अभ्यासायला ते खूपसा वेळ देतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिथली भाषा शिकायला वेळ देतात. म्हणजे मी गेल्यानंतर मला स्पेनसारखी देशामध्ये स्पॅनिश भाषा शिकण्यासाठी 3 महिन्याचा क्लास लावावा लागला. किंवा माझ्या काही मित्रांना त्या ठिकाणी जर्मनीमध्ये 2 ते 3 महिने फक्त जर्मन भाषा शिकण्यासाठी वेळ दिला गेला. अगोदर तुम्ही भाषा शिका आणि नंतर आपण मग विज्ञान शिकू असं आम्हाला सांगितलं गेलं. कारण तुम्ही जर समोरच्या व्यक्तींशी किंवा इतरांशी संवाद साधू शकले नाही तर तुमची शिक्षण प्रक्रिया ही पूर्ण होऊ शकणार नाही असं त्यांचं मत होतं. आणि त्यामुळं आपणही आता जरी एकाच देशात, एकाच राज्यात असलो तरी देखील प्रत्येक 10 मैलावर बोलीभाषा बदलते असं आपण म्हणतो. आणि त्यामुळं महाराष्ट्रातल्या विविध भागातून, विविध जिल्ह्यातून आलेले जर विद्यार्थी आपल्या शैक्षणिक संकुलामध्ये असतील तर अशा विद्यार्थ्यांना आपली भाषा, आपल्या भावना समजून घेणं, त्यांच्याशी सातत्यानं संवाद साधणं किंवा सुसंवाद साधणं हे एक मोठं काम या टप्प्यामध्ये होऊन जातं. आणि प्रशासकीय कामाच्या बडग्यामुळे म्हणा किंवा त्याच्या व्यस्ततेमुळं म्हणा, शिक्षक आणि शिक्षिकांना या कामाकडे लक्ष देताना थोडंसं दुर्लक्ष होतं किंवा त्यांची इच्छा असूनही त्यांना त्या गोष्टीसाठी वेळ देता येत नाही. कारण पुन्हा एकदा प्रशासकीयदृष्ट्या तुम्हाला अभ्यासक्रम संपवायचा असतो, आपल्याला परीक्षा घ्यायची असते, त्याचे मार्क जाहीर करायचे असतात. परंतु शिक्षण क्षेत्रामधला एक महत्त्वाचा नियम जो जुने जाणते शिक्षक सांगतात की विद्यार्थ्याची गुणवत्ता ही त्याच्या मार्कशीटवर नसते. आणि त्यामुळं आपण फक्त मार्कांचा अंकगणित बसवण्यासाठी त्याला शाळेत बोलवलंय का, तो गुणार्थी आहे का, की तो विद्यार्थी आहे, की तो फक्त परीक्षार्थी आहे, याचा पण देखील विचार आपण या संपूर्ण शैक्षणिक वर्षामध्ये करणं गरजेचं आहे. आणि आता तर माहितीचं एवढं मोठं बंबार्डिंग या विद्यार्थ्यावर होत असतं. TV, न्यूजपेपर आणि मोबाईल या आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं आपल्या अभ्यासक्रमाच्या पुस्तकात असलेल्या ज्ञानापेक्षा कितीतरी मोठ्या प्रमाणावरचं ज्ञान हे त्याच्याकडं सहजासहजी उपलब्ध आहे, त्याला सहज ॲक्सेसिबल आहे. आणि त्या पण बऱ्याच शिक्षकांचा असाही प्रश्न असतो की आता या विद्यार्थ्यांना पण शिकवणार तरी काय, कारण ह्यांना आपल्यापेक्षा खूप काही गोष्टी आपल्यापेक्षा माहिती असतात. ते मोबाईल आपल्यापेक्षा चांगल्या पद्धतीनं चालवू शकतात, त्यांना त्या मोबाईलमधलं आधुनिक तंत्रज्ञान आपल्यापेक्षा चांगलं माहिती असतं. आणि त्यामुळं कधी कधी शिक्षकाच्या मनामध्ये न्यूनगंड येतो की मी आता या विद्यार्थ्यांना काय शिकू. परंतु जे बेसिक शिक्षण आहे, जे भारतीय शिक्षण पद्धतीचं जे यश आहे, तिला तुम्ही कितीही नावं ठेवली आणि कितीही त्याच्यावर ताशेरे ओढले तरी जगभरामध्ये जे विद्यार्थी किंवा जे तंत्रज्ञ आज कुशल कारागीर म्हणून भारताबाहेर काम करत आहेत हे याच व्यवस्थेमधून गेलेले आहेत. आणि कदाचित याच व्यवस्थेचं ते यश आहे म्हणून त्यांना भारताबाहेर प्रचंड प्रमाणावर मागणी आहे. म्हणून या गोष्टीचं भान ठेवून आपण आपली शिक्षण पद्धती फक्त इम्प्लिमेंट किती चांगल्या पद्धतीनं करू शकतो यावरच आपल्या पुढच्या वर्षभरामध्ये किंवा पुढच्या शैक्षणिक प्रवासामध्ये आपण चर्चा करणार आहोत. आणि हे करत असताना काही चांगले शिक्षक, काही चांगले विचारवंत, काही चांगले शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, उद्योजक, व्यावसायिक अशा लोकांशी देखील आपण या प्लॅटफॉर्मवर गप्पा मारणार आहोत. आता फिजिकली प्रत्येक शाळेमध्ये येणं आपल्याला शक्य नाही, परंतु डिजिटल स्वरूपामध्ये अशा प्रकारचे यूट्यूबचे प्लॅटफॉर्म असतील किंवा इतरही नवीन प्लॅटफॉर्म येत राहतील. अशा प्लॅटफॉर्मवर आपण चांगल्या लोकांनी एकत्र यावं आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढीच्या दृष्टीनं प्रयत्न करावे म्हणून हा आपला प्रयोग आहे. प्रत्येक
मंगळवारी संध्याकाळी 9 वाजता आपले शिक्षक बांधवांनी आपल्या वेळेतून थोडासा व्यस्ततेतून वेळ काढावा आणि एक 30 ते 40 मिनिटाचा हा कार्यक्रम आपण आवर्जून यामध्ये सहभागी व्हावं, यावर प्रतिक्रिया नोंदवावी आणि यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवून वर्षभरातल्या कधीतरी एखाद्या दिवशी आपण फिजिकली प्रत्यक्ष भेटू शकू अशा प्रकारची परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न करूया आणि हा अत्यंत खेळीमेळीचा प्रवास हा आपण पुढच्या वर्षभर आपण सोबत करूया. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या बाबतीमध्ये जो मी अट्टहास या आजच्या कार्यक्रमामध्ये घेतला त्याचं एक महत्त्वाचं कारण असं आहे की गेल्या 2-3 दिवसामध्ये वर्षा पर्यटनाच्या नावाखाली पर्यटन स्थळावर अनेक पर्यटक जीवानिशी त्या धबधब्यामध्ये वाहून गेल्याचं आपण TV वर पाहिलं असेल, बातम्यांमध्ये ऐकलं असेल. या छोट्या छोट्या गोष्टींमुळे आपला अत्यंत अनमोल असा जीव, आपल्या सभोवती असणारे जीव हे आपला जीव गमावून जातात आणि हे अतिशय वेदनादायी असतं. म्हणून मी ज्या कंपनीमध्ये काम केलं ती सिप्ला असेल किंवा रिलायन्स असेल आणि मी ज्या युरोप आणि ऑस्ट्रेलियामध्ये राहिलो त्या ठिकाणचं एक महत्त्वाचं सूत्र होतं, ते म्हणजे एव्हरी लाईफ इज प्रेशियस. आपल्याकडचं प्रत्येक जीवन हे मूल्यवान आहे, अमूल्य आहे आणि म्हणून ते प्रत्येक जीव आपल्याला सारख्याच पद्धतीनं जपायचा आहे, सारख्याच महत्त्वानं जपायचं आहे आणि त्यासाठी सुरक्षितता ही सर्वांनी आपली पहिली कसोटी ठरवावी आणि त्या कसोटीमध्ये सर्वांनी पास व्हावं. आपल्या सभोवताली असणारे शिक्षक वृंद असतील, नॉन टीचिंग कर्मचारी असतील आणि पालक असतील, या सर्वांना या गोष्टीची, या परिस्थितीची जाणीव करून द्यावी. कारण आपण मध्यंतरी पाहिलं की पुण्यातल्या एका अपघातामध्ये एका अल्पवयीन मुलानं वाहनाचा बेफाम वापर करून काहीही चूक नसणाऱ्या 2 व्यक्तींचा जीव घेतला आणि त्यामुळं त्या कुटुंबाला देखील प्रचंड त्रास सहन करावा लागला आणि ज्या कुटुंबातले ते 2 जीव गेले त्यांच्यावर तर अफाट मोठं संकट कोसळलं किंवा त्यांच्यावर दुःखाचं पर्वत कोसळला. आणि अशा घटना, अप्रिय घटना आपल्या आसपासच्या लोकांमध्ये, प्रियजनांमध्ये घडू नये म्हणून आपण थोडंसं सतर्क राहावं, आपलं थोडंसं व्यवधान बाजूला ठेवून आपण या दृष्टीनं काम करावं अशी विनंती या आजच्या पहिल्या कार्यक्रमामध्ये मी माझ्या सर्व शिक्षक बंधू भगिनींना करेल. कारण मी जेव्हा ऑस्ट्रेलियामधल्या कार्यक्रमामध्ये जायचो तर आपल्याला आश्चर्य वाटेल की ऑस्ट्रेलियातल्या प्रत्येक पब्लिक कार्यक्रमामध्ये सर्वात प्रथम प्रमुख पाहुणे व्यासपीठावर येण्याच्या अगोदर देखील सुरक्षिततेच्या दृष्टीनं सूचना दिल्या जातात. म्हणजे त्या कार्यक्रम जर समजा एखाद्या कॉन्फरन्स हॉलमध्ये असेल तर त्या हॉलचा इमर्जन्सी दरवाजा कुठं आहे, तिथलं फायर एक्स्टिंग्विशर कुठं ठेवलेलं आहे, आग लागली तर विझवायची कशी, एखाद्याचा जीव कसा वाचवायचा आणि आपल्याला जर हा हॉल सोडून जायची वेळ आली तर ते कसं जायचं, तिथं दरवाजा कुठं आहे, त्याची खिडकी कुठं आहे, खाली जाण्याचा जिना आणि लिफ्ट कुठे आहे, या सगळ्या सूचना हा कार्यक्रम सुरू होण्याच्या अगोदर दिल्या जातात. आणि त्याचं कारण महत्त्वाचं म्हणजे तुम्ही पाहिलं असेल की ऑस्ट्रेलियामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वणवा पेटतो. ते एक मोठं जंगल आहे आणि खूप मोठं वाळवंट आहे, त्यामुळं तिथलं तापमान प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढतं आणि निलगिरीचं जंगल असल्यामुळं ते सहजासहजी पेट घेतं. तर तिथं आग लागण्याचा धोका सगळ्यात मोठा असतो. त्यामुळं तुम्ही जर ऑस्ट्रेलियातल्या बातम्या बघितल्या की फायर ब्रेकआउट इन ऑस्ट्रेलिया तर तुम्हाला हजारो व्हिडिओ दिसतील की ज्या ठिकाणी ऑस्ट्रेलियामध्ये आग लागलेली आहे आणि अगदी हेलिकॉप्टरमधनं त्याच्यावर पाण्याचा आणि वाळूचा मारा केला जातोय आणि लोक त्यातून जीव वाचवून आपले बाजूला जात आहेत. तर सुदैवानं आपल्याकडे असे काही प्रकार मोठ्या प्रमाणावर घडत नाहीत किंवा जपानसारखे भूकंपाचे किंवा सुनामीचे प्रसंग आपल्याकडे येत नाहीत. परंतु मग आपण मोठ्या संकटांसाठीच सामना करायला सज्ज राहिलं पाहिजे का? तर छोट्या छोट्या संकटापासूनही आपण आपल्याला स्वतःला वाचवलं पाहिजे. नाहीतर मग ते सिली मिस्टेक्स ज्याला म्हणतो आपण, की काही हुशार विद्यार्थी असतात आणि ते त्यांच्या परीक्षेमध्ये सिली मिस्टेक्स करतात आणि त्यामुळे त्यांना मार्क कमी मिळतात. तर असा प्रकार आपल्या आयुष्यात सुद्धा घडू नये आणि आपल्या सभोवतालच्या लोकांचा जीव काही सिली मिस्टेक्समुळे धोक्यात येऊ नये याची काळजी आपण सातत्यानं घ्यायला पाहिजे. या आणि अशाच छोट्या छोट्या गोष्टींबद्दल आपण पुढचे वर्षभर चर्चा करणार आहोत. कारण शैक्षणिक वातावरण हे म्हणजे फक्त पुस्तकामधल्या जे काही ठरवून दिलेला सिलेबस आहे तो सिलेबस कसा शिकवायचा किंवा त्याची परीक्षा कशी घ्यायची, त्याची गुणदान पद्धत कशी करायची, हे सगळं आपण आपल्या दैनंदिन शैक्षणिक प्रक्रियेमध्ये करणारच आहोत. त्याच्यावर आपण या ठिकाणी चर्चा देखील करणार आहोत. त्याच्यासाठीचे खूप तज्ज्ञ लोक देखील आपण या ठिकाणी बोलावणार आहोत.
परंतु त्या शैक्षणिक प्रक्रियेला जी एक इकोसिस्टम देण्याची गरज आहे, म्हणजे तुमच्या सभोवतालचं वातावरण प्रसन्न, सुरक्षित आणि एक विकासाच्या दिशेनं जाणारं कसं असेल, त्या दृष्टीनं आपण या पूर्ण प्रक्रियेमध्ये, पूर्ण वर्षामध्ये त्याच्यावर विचार विनिमय करणार आहोत. आणि त्यासाठी संस्था चालक असतील, प्राचार्य असतील, शिक्षक असतील, विद्यार्थी असतील आणि पालक असतील, हे जे पाचही घटक आहेत, हे शैक्षणिक प्रक्रियेचे किंवा शैक्षणिक इकोसिस्टमचे जे पाचही महत्त्वाचे स्टेक होल्डर्स आहेत, ह्या सगळ्यांना सोबत घेऊन आपल्याला काम करायचं आहे. कारण हा एक ज्याला आपण म्हणतो की जगन्नाथाचा रथ आहे, म्हणजे पुरी या ठिकाणी जो जगन्नाथाचा रथ सगळ्या भाविकांद्वारे ओढला जातो, तसं हा शैक्षणिक गुणवत्तेचा रथ हा आपल्या ह्या पाचही स्टेक होल्डर्सना सोबत घेऊन ओढायचा आहे. आणि त्यामुळं भारतामधल्या विविध चांगल्या शाळा, चांगले कॉलेजेस, तिथल्या चांगल्या पद्धती, परदेशातल्या काही चांगल्या शैक्षणिक पद्धती, परदेशामधले काही चांगले शैक्षणिक उपक्रम, याचा देखील आपण विचार आपल्या या प्रक्रियेमध्ये करणार आहोत. आपण जेव्हा सुरक्षिततेनंतर एक भाषा हा विषयाबद्दल बोललो, कारण परदेशामध्ये तुम्ही गेल्यानंतर आपल्याला वेगवेगळी भाषा बोलावी लागते. असं मानलं जातं की एक लहान मूल वयाच्या 6 वर्षापेक्षा थोडंसं पुढं असेल तर ते 3 ते 6 भाषा सहजासहजी बोलू शकतं. आणि आपल्याला भारतासारख्या खंडप्राय देशामध्ये किमान 3 भाषा ही येणं गरजेचं आहे. एक म्हणजे त्याची स्थानिक भाषा, दुसरी एक जगाची भाषा इंग्रजी, आणि तिसरी ही सर्वसाधारण आपण मानतो की हिंदी ही एक संपूर्ण भारतभर बोलली जाणारी भाषा आहे. काही प्रमाणात दक्षिणेतल्या राज्यामध्ये ते शक्य होत नाही, परंतु तरीही मराठी, हिंदी आणि इंग्रजी या 3ही भाषा जर आपल्याला येत असतील तर आपण भारतभरात कुठेही चांगल्या पद्धतीनं फिरू शकतो. असाच जगाचा एक नियम आहे की जगामध्ये जर तुम्हाला इंग्रजी आणि स्पॅनिश या भाषा येत असतील तर तुम्ही जगाच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये फिरू शकता. कारण चायनासारखे जे देश आहेत की त्या ठिकाणी थोड्याफार प्रमाणात इंग्रजी बोललं जातं, मांडारीन ही त्यांची भाषा आहे, परंतु तिथे इंग्रजीही थोड्याफार प्रमाणात बोललं जातं. आणि 27 देश जगामध्ये असे आहेत की ज्यांची राष्ट्रभाषा ही स्पॅनिश आहे. आणि इतर देशावर इंग्रजांनी राज्य केलेलं असल्यामुळे त्यांना इंग्रजी ही भाषा माहीत आहे. तर अशा प्रकारे इंग्रजी आणि स्पॅनिश ही भाषा जर तुम्हाला येत असेल तर तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही प्रवास करू शकता, राहू शकता. त्याप्रमाणे आपल्याला या शैक्षणिक वर्षामध्ये विद्यार्थ्यांना मराठी, हिंदी आणि इंग्रजी या 3 भाषांचं महत्त्व आपल्याला पटवून द्यायचं आहे, किंवा त्या 3ही भाषा लिहिता, वाचता आणि बोलता आल्या पाहिजे या दृष्टीनं आपल्याला प्रयत्न करायचे. जेव्हा मराठीचा विचार करतो तेव्हा आपल्याला आद्याक्षरं, मुळाक्षरं, त्यांचं लेखन, सुलेखन, अक्षर चांगलं व्हावं म्हणून करावे लागणारे प्रयत्न, शुद्ध आणि प्रमाण भाषा बोलता यावी म्हणून करावे लागणारे प्रयत्न, हे आपण वर्षभरांच्या उपक्रमामध्ये करणार आहोत. इंग्रजीच्या बाबतीमध्ये सर्वांच्या मनामध्ये न्यूनगंड असतो. मी मध्यंतरी अहमदनगरमधल्या एका मोठ्या शाळेच्या पॅनलवर मुख्याध्यापकांचे इंटरव्ह्यू घेण्यासाठी बसलेलो होतो, आणि त्यावेळेस जे अतिशय अनुभवी आणि तज्ज्ञ असे उमेदवार त्या ठिकाणी प्राचार्य म्हणून येण्यासाठी उत्सुक होते. शाळाही मोठी होती आणि त्यामुळं त्या ठिकाणी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कामकाजासंदर्भातही अनेक चांगले विचारमंथन झालं. परंतु त्या ठिकाणी एक मोठा प्रश्न चर्चेला गेला, तो म्हणजे आपल्या शाळेमध्ये किती लोक इंग्रजी बोलतात किंवा इंग्रजी बोलण्याचं आपल्या शाळेतलं प्रमाण काय आहे. हा एक मोठा चिंतेचा विषय होता, कारण सर्वच प्राध्यापकांचं, प्राचार्यांचं असं म्हणणं होतं की आमच्या शाळेमध्ये साधारण 50% सुद्धा वेळ इंग्रजी बोललं जात नाही. आणि ही खरं तर गंभीर गोष्ट होती, कारण आपण इंग्लिश मिडियम शाळा जर चालवत असू तर आपल्या शाळेमध्ये किमान 80 ते 90% वेळेत इंग्रजी ही भाषा बोलली गेली पाहिजे. आणि मग असं का होत नाही याच्यावर विचार करताना जी कारणं अनेक समोर आली, त्याच्यामध्ये महत्त्वाचं कारण होतं की आपण इंग्रजी भाषा बोलत नाही. आपल्या मनामध्ये प्रचंड न्यूनगंड आहे. आणि अपवादात्मक 1-2 शाळांमध्ये ज्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर इंग्रजी बोललं जायचं, तर तिथं काय केलं जायचं, तर तोडकी मोडकी का होईना परंतु इंग्रजी भाषा बोलली गेली पाहिजे. आणि म्हणून आम्ही असं त्या दिवशी बऱ्याच प्राचार्यांच्या पदासाठी आलेल्या त्या उमेदवारांशी चर्चा करताना असं ठरवलं की दररोजच्या असेंब्लीमध्ये विद्यार्थ्यांना इंग्रजी बोलायला लावायचं, शिक्षकांनी आपसामध्ये इंग्रजी बोलायचं, विद्यार्थ्यांनी आपसामध्ये इंग्रजी बोलायचं. आणि हेच विद्यार्थी जेव्हा वर्गाच्या बाहेर, शाळेच्या बाहेर घरी जातील तेव्हा सुद्धा त्या विद्यार्थ्यांनी आपसामध्ये इंग्रजीच बोलायचं.
असा जर एक आपण दंडक केला, नियम केला आणि तो नियम मोडणाऱ्याला काही जर थोडीफार शिक्षा केली तर आपण इंग्रजीचं प्रमाण वाढवू शकतो. इंग्रजी येणं म्हणजे ज्ञान नाही, हे सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्यायचं. इंग्रजी ही एक भाषा आहे, भाषा ही एक माध्यम आहे आणि त्यामुळे इंग्रजी आले म्हणजे माणूस हुशार झाला अशातला काही प्रकार नाही. परंतु आपल्याला जगाशी जर संवाद साधायचा असेल, विंडो टू द वर्ल्ड ज्याला म्हणू, तर ते आपल्याला इंग्रजी म्हणून वापरावी लागेल. त्यासाठी काय करावं, तर त्यासाठी शब्दसंग्रह वाढला पाहिजे. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचा शब्दसंग्रह चांगला असतो ते विद्यार्थी चांगली इंग्रजी बोलू, लिहू किंवा वाचू शकतात. ग्रामर हा दुसरा पार्ट आहे. तुम्ही पहिल्या दिवसापासून त्याच्या ग्रामरवर लक्ष द्यायला गेले तर तो भांबावून जाईल किंवा तो परत कधी इंग्रजी बोलणार नाही. त्यामुळे त्याचं इंग्रजी बोलण्याचं धाडस जर वाढवायचं असेल तर तो मग शिक्षक असेल, शिक्षिका असेल किंवा विद्यार्थी असेल, तर त्यांचं सर्वात प्रथम शब्दसंग्रह वाढला पाहिजे. मग काय केलं पाहिजे, एखादी छोटीशी डिक्शनरी घ्यायची. आपल्याकडं इंग्रजी आद्याक्षरं 26 आहेत आणि त्या 26 आद्याक्षरानुसार पहिल्या दिवशी ए अल्फाबेटची अक्षरं वाचून काढायची, दुसऱ्या दिवशी बी अल्फाबेटची वाचून काढायची, तिसऱ्या दिवशी सी अल्फाबेटची काढायची. असं 26 दिवसामध्ये एक कुठलीही डिक्शनरी आपण वाचून संपवू शकतो. आता वाचल्यानंतर सगळंच लक्षात राहणार आहे का, तर नाही. परंतु आपल्या मेंदूमध्ये असा काही एक पार्ट असतो की जो ही सगळी माहिती साठवून ठेवतो आणि यथावकाश त्याच्यावर प्रक्रिया चालू असते. त्याला आपण मेटास्टेट असं म्हणतो. आणि मग त्या स्टेजमध्ये आपल्या मनामध्ये तो शब्द राहून गेलेला असतो आणि कुठंतरी आपण एखादी इंग्रजी न्यूज ऐकताना म्हणा किंवा इंग्रजी न्यूजपेपर मॅगझिन वाचताना, एखादं इंग्रजी नॉवेल वाचताना आपल्या लक्षात येतं की अरे हा शब्द आपण वापरला होता, आपण हा शब्द वाचलेला आहे आणि त्यामुळं तो आपल्या शब्दसंग्रहामध्ये पुन्हा एकदा नव्यानं येतो. त्यामुळं अशा प्रकारे एकदा 1 ते 26 दिवसामध्ये तुम्ही तुमची शैक्षणिक प्रक्रियेमधली एक क्रिया पूर्ण केली की दुसऱ्या वेळेस जेव्हा तुम्ही डिक्शनरी वाचायला घ्याल त्यावेळेस पहिल्या दिवशी ए अल्फाबेट वाचायचे, दुसऱ्या दिवशी ए आणि बी अल्फाबेट्स वाचायचे, तिसऱ्या दिवशी ए बी सी अल्फाबेट वाचायचे. अशा प्रकारे 26व्या दिवसापर्यंत तुमची निम्म्यापेक्षा जास्त डिक्शनरी ही बऱ्यापैकी पाठ झालेली असू शकते किंवा तुम्हाला त्यातले शब्दार्थ कळलेले असू शकतात. हीच प्रक्रिया तुम्ही उलटी केली, झेडपासून सुरुवात केली, नंतर वाय, एक्स, असं एकेका दिवशी जर तुम्ही 1-1, 2-2, 3-3 शब्दाचे अल्फाबेट्स वाचायला सुरुवात केली तर दोन्ही बाजूने मिळून 1 महिन्यामध्ये, 2 महिन्यामध्ये, 3 महिन्यामध्ये ती डिक्शनरी तुम्हाला मुखोद्गत होऊ शकते, पाठ होऊ शकते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, पाठ होण्यापेक्षाही त्या डिक्शनरीमध्ये कोणते अक्षरं आहेत, कोणते शब्द आहेत आणि त्याचा अर्थ काय होतो याची साधारण कल्पना तुम्हाला आलेली असेल आणि त्याचा सगळ्यात जास्त उपयोग तुम्हाला इंग्रजी बोलण्यामध्ये होईल. जेव्हा तुम्हाला एखादा नवीन शब्द येतो त्यावेळेस तुमची सगळी विचार करण्याची प्रक्रिया त्याच्या भोवती फिरायला लागते आणि एखाद्या दिवशी जर तुम्ही एक शब्द सकाळी वाचला तर दिवसभर तुम्हाला असं वाटतं की हा शब्दाचं आपल्याला काहीतरी वाक्य बनवता आलं पाहिजे. म्हणजे जसं आपण जर ठरवलं की लाल रंग दिसतोय का, तर आपल्या सभोवती आपल्याला अनेक लाल रंगाच्या गोष्टी दिसायला सुरुवात होते. त्याप्रमाणे एखादा शब्द जर दररोज आपण मनामध्ये घेतला तर त्याच्या भोवतीची दुनिया आपल्याला सगळी दिसायला लागते. तर या पद्धतीनं शब्दसंग्रह जर आपण चांगला वाढवला, आपल्या सभोवताली जे कोणी विद्यार्थी, पालक, संस्थाचालक असतील त्यांच्याशी आपण इंग्रजीतून संवाद साधण्याचा प्रयत्न केला तर आपल्या शाळेचं नावलौकिक वाढायला सुद्धा मदत होईल आणि आपल्या शाळेची गुणवत्ता वाढायला सुद्धा मदत होईल. कारण एकदा भाषा हे माध्यम आपल्या हाताशी आलं की मग इतिहासात काय आहे, भूगोलात काय आहे, विज्ञानात काय आहे, गणितात काय आहे हे समजायला सोपं जाईल. कारण माध्यम तुमच्या हातामध्ये असेल, माध्यम विद्यार्थ्यांच्या हातामध्ये असेल आणि विद्यार्थ्यांना एक वेगळ्याच प्रकारचा कॉन्फिडन्स असेल. जसं आपल्या खिशामध्ये 2 पैसे जास्त असले की आपला चालण्याचा कॉन्फिडन्स बदलतो असं आपण म्हणतो, तसं आपल्याकडे ज्ञानाचा जर भांडार असेल तर आपल्या चेहऱ्यावर सुद्धा एक वेगळ्या प्रकारचं तेज दिसून येतं आणि ते तेज जेव्हा विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसेल तेव्हा त्यांचे पालकसुद्धा मोठ्या प्रमाणावर खुश होतील आणि ते पालक जर खुश झाले तर विद्यार्थी शाळेमध्ये खुश असेल, घरामध्ये खुश असेल आणि अशा प्रकारे ही जी आपली साखळी आहे, ही जी आपली इकोसिस्टम आहे ही चांगल्या पद्धतीनं चालू लागेल. तर मग आजच्या या कार्यक्रमाच्या किंवा पहिल्या सत्राच्या निमित्तानं आपण सुरक्षितता आणि भाषा या 2 विषयावर आपण बोललेलो आहोत आणि पुढचे 8 दिवस आणि त्यानंतरचे पुढचे 52 आठवडे आपण या 2 मुद्द्यावर काम करणार आहोत.
अशाच प्रकारे प्रत्येक आठवड्यामध्ये आपण असे 2 मुद्दे घेऊ आणि या 2 मुद्द्यांना धरून चर्चा करू, त्याच्यावर उपाय सुचवू. तुमच्याकडेही जे उपाय असतील ते तुम्ही कृपा करून यूट्यूबच्या माध्यमातून म्हणा किंवा फेसबुकच्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये, सर्व शाळांमध्ये चांगले उपक्रम राबवण्याचा आणि एकमेकांशी शेअर करण्याचा उपक्रम पुढचे वर्षभर करू आणि यातून एज्युकेशनल एक्सलन्स अचीव करण्याचा आपण प्रयत्न करू. एज्युकेशनल एक्सलन्स हे काही डेस्टिनेशन नाही, परंतु ही एक जर्नी आहे आणि ज्यावेळेस आपलं ध्येय उदात्त असतं त्यावेळेस त्या ध्येयापेक्षा त्याकडे जाणारा मार्ग हा अतिशय सुंदर असतो. आणि म्हणून तुम्हा सर्वांना आणि मला देखील या मार्गावर चालण्यासाठी शुभेच्छा. आपण आपला बहुमूल्य वेळ दिला याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे. धन्यवाद. जय हिंद.